नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. आपल्या कमेंट बॉक्समध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त कमेंट्स येतात, की दादा आम्हाला नवीन दुकान सुरू करायचंय. त्यासाठी साहित्य काय-काय लागेल किंवा कसं सुरू करायचं? तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो, की मी स्वतः काय-काय यूज करतो आणि तुम्ही हेच घ्यावं असं काही नाहीये. तुम्हाला जे आवडत असेल किंवा जे व्यवस्थित वाटत असेल, यूज करायला सोपं असेल ते तुम्ही यूज करू शकता आणि त्याद्वारे चांगलं या ठिकाणी ऑनलाईन सेंटर सुरू करू शकता. आता बघा सर्वप्रथम या ठिकाणी हे साहित्य वगैरे काही जास्त मॅटर करत नाही. तुम्हाला ऑनलाईनची कामं किती जमतात यावरती ते डिपेंड आहे. तर सर्वप्रथम काय करायचं तुमच्याकडे एक कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असणं गरजेचं आहे. ज्याद्वारे तुम्ही चांगलं काम करू शकता किंवा या ठिकाणी व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने तुमच्याकडे पीसी किंवा लॅपटॉप काहीतरी पाहिजे. तर आता तो तुम्ही कोणताही यूज करू शकता. आता मी जर बघितलं तर एक लॅपटॉप यूज करतो आणि एक प्रिंटर आहे आणि या ठिकाणी एक स्कॅनरला किंवा कलर प्रिंटर यूज करतो. आता या ठिकाणी झेरॉक्सला तुम्ही वेगळी मशीन यूज करू शकता किंवा तुम्हाला जी स्वस्त पडत असेल आपल्याला प्रिंट, ती तुम्ही यूज करू शकता. सरासरी काय होतंय, की जनरली जर बघितलं तर आपण पावडर प्रिंटर यूज करतात, कोणी इंकजेट यूज करतात. सरासरी पावडरला जास्त यूज केला जातो आणि ती तुम्हाला स्वस्त सुद्धा पडते. आता कोणती या ठिकाणी घ्यायची आणि कोणती घ्यायची नाही, ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. आता काय-काय मी यूज करतो तेच तुम्ही यूज करा अशातला काही भाग नाही. तुम्हाला जे वाटत असेल ते यूज करू शकता. मी त्याचे लिंक सुद्धा याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्या तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्हाला जे घ्यायचं असेल ते तुम्ही घ्या. तर सरासरी काय-काय साहित्य तुमच्याकडे पाहिजे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी मित्रांनो सर्वप्रथम जर बघितलं तर मी हा Epsonचा कलर प्रिंटसाठी यूज करतो याला. हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. याद्वारे तुम्ही फोटो काढू शकता किंवा सेतूचे जे डॉक्युमेंट्स असतात, जर महाई सेवा केंद्र तुमच्याकडे असेल तर हे तुम्ही काढू शकता. आता मी हा L3210 यूज करतो. एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे आणि तुम्ही जर याची कलर प्रिंटची क्वालिटी वगैरे जर बघितलं तर एकदम खतरनाक. नंतर बघा हा लॅपटॉप यूज करतो, जो तुम्ही सेकंड हँड यूज करा असं मला वाटतंय. जर तुमच्याकडे बजेट जास्त असेल तर तुम्ही कोणताही यूज करू शकता. पण मी जो यूज करतो, समजा साधारण मी तो सेकंड हँड घेतलेला आहे, तो तुम्ही यूज करू शकता. आता या ठिकाणी तुम्ही नवीनही घेतला तर काही अडचणच नाही. पण जे नवीन घेऊ शकत नाही, ते सेकंड हँड सुद्धा घेऊ शकता. यावरती जास्त काही लोड नसतोय तुम्हाला. या ठिकाणी फक्त तुम्हाला फॉर्म वगैरे भरण्यासाठी आणि त्याचा कीपॅड वगैरे व्यवस्थित काम केला पाहिजे बस, बाकी काहीच नाही. एवढंच तुम्हाला या ठिकाणी हे चांगलं मी सुचवेल. आता नंतर बघा, ही Epsonची दुसरं एक प्रिंटर आहे माझ्याकडे जे M2170 आहे. आणि या प्रिंटरचा एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो. या प्रिंटरचा या ठिकाणी जो मेंटेनन्स बॉक्स आहे तो फुल झाले की तुम्हाला रिपेअर करावा लागतो. साधारण 25,000 ते 30,000 जर प्रिंट याद्वारे तुम्ही काढल्या, तर याला रिपेअर करावं लागतं. मग तुम्ही हा मी सजेस्ट करेल हा नका घेऊ. कारण यामध्ये तुम्हाला मेंटेनन्स जास्त आहे. तुम्हाला शाई वगैरे टाकावी लागते. या ठिकाणी तुम्हाला शाई टाकण्यासाठी वगैरे जागा वगैरे दिली त्यांनी. पण याच्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी झेरॉक्स मशीनसाठी पावडरचं प्रिंटर यूज करा. तो तुमच्यासाठी एकदम बेटर राहील. मग तो कोणत्याही कंपनीचा यूज करा. या ठिकाणी ब्रदर वगैरे किंवा Canon तुम्हाला जो आवडेल तो यूज करा. पावडरच्या प्रिंटरला तुम्हाला या ठिकाणी मेंटेनन्स कमी राहते आणि दुसरं म्हणजे प्रिंट सुद्धा तुम्हाला स्वस्त पडते. आता याद्वारे जर का इंकची बॉटलच जर बघितली तर जवळपास 700 ते 800 रुपये या प्रिंटरची इंकची बॉटल आहे. या प्रिंटरची सुद्धा इंकची बॉटल येते, पण हे तुम्हाला गरजेचं आहे. कारण तुम्ही याद्वारे फोटो काढू शकता. तुमचे सेतूचे डॉक्युमेंट कोणाला कलर झेरॉक्स वगैरे द्यायचे असेल, ते सुद्धा यूज करू शकता या ठिकाणी. आणि दुसरा मंत्रा डिव्हाइसमध्ये आता जर बघितलं तर मी मंत्रा L1 जो नवीन आलाय तो यूज करू शकतो. तो यूज करतो. आता तुम्हाला तो यूज करायचा आहे किंवा नाही किंवा मार्फो यूज करू शकता किंवा आणखीन भरपूर आहेत. पण मग मार्फो काही ठिकाणी काम करत नाही. त्याच्या आर-डी सर्व्हिस त्या वेबसाईटला नसतात काही वेबसाईटला. पण जनरली मंत्रा जर बघितला तर हा नवीन आलेला मंत्रा आहे 01. हा जर तुम्ही यूज केला तर जवळपास सर्व वेबसाईटसाठी काम करतो. एकदम व्यवस्थित चालतोय. आणि दुसरं म्हणजे याचं जे तुम्हाला आता पर इयर एक रिचार्ज वगैरे सारखं रिचार्ज आहे. ते एकदा केलं की तुम्हाला साधारण 250 ते 300 पर्यंत येते. नंतर तुम्हाला काही अडचण येत नाही. पूर्वी नव्हतं, आता नवीन आल्यामुळे कदाचित याला आता आर-डी सर्व्हिसला ॲक्टिव्ह करण्यासाठी ते येऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे तुम्ही एखादा लॅपटॉप जर असेल तर त्याचे कीबोर्ड वगैरे खराब होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही एक कीपॅड यूज करा जो एकदम स्वस्त आहे, जास्त काही महाग नाही. एवढं जर का गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुरू करू शकता. आणि दुसरं म्हणजे आता कलर प्रिंट वगैरे तुम्ही जर जास्त जात नसतील तुमच्या इथे झेरॉक्स वगैरे, तर तुम्ही डायरेक्ट कलर प्रिंट यूज करा. त्याद्वारे झेरॉक्स सुद्धा देऊ शकता. पण कमी प्रमाणात देऊ शकता. एवढं काही जास्त तुम्ही त्यावरती लोड देऊ शकत नाही. त्याला स्पीड पण नाही तेवढा.
याला स्पीड बऱ्यापैकी मी आतापर्यंत जवळपास 50,000 पर्यंत प्रिंट याद्वारे काढलेले. आणि नंतर तुमच्याकडे एखादी लॅमिनेशन मशीन असणं गरजेचं आहे. याद्वारे सुद्धा तुम्ही आधार कार्ड वगैरे, पॅन कार्ड वगैरे सुद्धा बनवू शकता आणि ते लॅमिनेशन मशीनमधून तुम्ही काढू शकता. तर मी जी लॅमिनेशन मशीन यूज करतो ती तुम्हाला दाखवतो. बघा मी ही लॅमिनेशन मशीन यूज करतो. एकदम मस्त क्वालिटी आहे तिची आणि दुसरं म्हणजे खराब व्हायचं काही कारण नाही. माझ्याकडे जवळपास 4 ते 5 वर्षापासून आहे. ग्रीन लॅम्प वगैरे कंपनीची आहे वाटते. तर ही मशीन एकदम बेटर आहे. यामधून तुम्ही दुसऱ्या मशीन सुद्धा आता ॲडव्हान्स आहेत यापेक्षा त्या घेऊ शकता. प्रिंटरचा जर विचार केला तर कलर प्रिंटरमध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल, हा तुम्ही प्रिंटर घ्या. हा प्रिंटर एकदम बेटर आणि एकदम तगडी क्वालिटी एकदम चांगला चालतो. हा म्हणजे एकदम व्यवस्थित आणि क्वालिटी जर का बघितली तर एकदम चांगली. यामध्ये तुम्ही Canonचे वगैरे फोटो प्रिंटर घेऊ शकता. पण मग फोटो वगैरे जास्त काय आपण माझी सेवा केंद्राद्वारे काढत नाही किंवा CSCवर काढत नाही. त्यामुळे हा प्रिंटर बेटर आहे. हा यूज नका करू. हा काही एवढा चांगला नाही. तर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण यापेक्षा तुम्ही पावडर प्रिंटर घ्या. एकदम तुम्हाला स्वस्त पडेल. लॅपटॉप सरासरी तुम्ही सेकंड हँड घ्या. म्हणजे या ठिकाणी आता चांगल्या क्वालिटीचे लॅपटॉप भेटतात. यावरती काही जास्त काही लोड नसतो. एवढं सामान जर तुमच्याकडे असेल, तर तुम्ही एकदम व्यवस्थित दुकान चालवू शकता. फक्त तुम्हाला ते दुकान चालवता आलं पाहिजे. ज्यावेळी कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्ट करता आले पाहिजे आणि ॲक्युरसी तुमचे फॉर्म चुकले वगैरे नाही पाहिजे मुलांचे. जर असेल तर चांगलं व्यवस्थित तुम्ही याद्वारे करू शकता.